नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत विटा सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर रामकुमार गायकवाड सर. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे 25 वर्षाहून अधिक काळ ते या क्षेत्रामध्ये काम करतायत आणि त्याहीपेक्षा त्यांची मला एक महत्त्वाची ओळख अशी वाटते ते म्हणजे ही त्यांची दुसरी पिढी आहे. वडील सुद्धा या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत होते. विटा या आणि परिसरामध्ये त्या अतिशय नामवंत सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांचं नाव होतं, सिव्हिल इंजिनियर म्हणून नाव होतं. आणि ही सगळी पार्श्वभूमी असताना तीच वडिलांची लिगसी पुन्हा त्यांनी चालवली. इतके वर्ष जे सलग ते काम करतायत आणि मगाशी गप्पा मारताना ते म्हणाले तसं की पूर्वी अगदी बजेट हाऊसिंगपर्यंत आता लक्झरियस हाऊसिंगपर्यंत असा बंगलोचा हा प्रवास आहे त्यांच्या हातून घडलेला. त्यामुळे त्यांचा अनुभवांचा प्रवास हा कसा होता, एकंदर केलेले प्रोजेक्ट्स या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं, सिव्हिल इंजिनिअरिंग वडिलांमुळं थोडं जबरदस्ती निवडावं लागलं का तुम्हाला दुसरी काहीतरी आवड होती? आवड होती. असा हा सगळा प्रवास आम्हाला ऐकायचा आहे. शैक्षणिक प्रवास कसा होता तुमचा? शैक्षणिक मराठी माध्यमातूनच आलाय. सेंट्रल स्कूल म्हणून एक जुनी होते विट्यामध्ये, त्यातून 7वी पर्यंत शिक्षण झालं. तिथून रयत शिक्षणचं 10वी पर्यंत झालं. तिथून केबीपी सातारा पॉलिटेक्निक कॉलेजला डिप्लोमा पूर्ण झाला. आणि मग तिथपर्यंत हे झालं शिक्षण पूर्ण. जसं मी सुरुवातीला म्हणलं तसं त्यातलं महत्वाची तुम्ही गोष्ट आम्हाला सिक्रेट ठेवली ते म्हणजे तुम्ही स्वतः या फील्डमध्ये आलात का वडिलांमुळे आलात? स्वतः या फील्डमध्ये आलोय. अच्छा, तुम्हाला आवड होती? आवड होती. वडिलांबरोबर तुम्ही लहानपणी जायचा का हो, साईडवर? साईडवरती जातो. अच्छा. मग आता पुढचा प्रश्न येतो ते म्हणजे वडील पण या क्षेत्रात काम करत असताना एक दडपण येतं का मनावर काम करताना सुरुवातीच्या टप्प्यात? नाही, तसं काय नाही आलं. कारण लोक कदाचित असं म्हणतात की अरे वडिलांनी एवढं चांगलं काम केलंय, आता तुम्हाला पण केलं पाहिजे. आणि तेव्हा जरा विद्यार्थी फेज मध्ये असतो आपण. तो थोडा भाग राहतोय, हो. कारण तसे लगेच पब्लिक स्वीकारायला तयार होत नाहीत. अच्छा, बरोबर. म्हणजे नवीन पिढीला स्वीकारायला लगेच त्यांचा तयार जो होतं. सर्कल आहे तो स्वीकारायला तयार होत होय नाही. होय आपला सर्कल बनवताना बरेच कष्ट घ्यावे कष्ट लागतात. घ्यावे लागतात. किंवा जसं डॉक्टरला लोक म्हणतात की नाही तुम्ही जरा सिनियर डॉक्टरनाच दाखवतो, हो, हो. तुम्ही आता ऑपरेशन करू नका. तसं असं असं काही अनुभव आले का? नाही, तसं काय आलं नाही, पण थोडस राहतंय थोडस. बरोबर. मग स्वतः वैयक्तिक केलेला पहिला प्रोजेक्ट कुठला होता? त्याची काय आठवण आहे का? आणि तेव्हा काय जबाबदारी वाटली, भीती वाटली? कसा होता अनुभव? वैयक्तिक असं काही, पण वडिलांचं कायमच सहकार्य राहिलं. बरं. आशीर्वाद आता पण आहे, सुरुवातीपासून हो. काहीच अडचण नाही. तसं काही पूर्ण जबाबदारी त्यांनी कधीच टाकली. हळूहळू कधी मला माझ्या अंगावर कधी हे आलं ओझं ते कळलं पण नाही. वा, त्यामुळे काही एवढं हे नाही वाटलं असं. बरं, ठीक आहे. त्यांची साथ कायमच राहिली सोबत. क्या बात आहे, क्या बात. नंतर दुसरं म्हणजे आपण म्हणतो जसं की स्टील आणि सिमेंट सारखे ते भक्कम तुमच्या पाठीशी उभे आहेत. भक्कम पाठीशी त्यामुळे तुमचे हे काय म्हणतो करिअरचा ग्राफ एकदम व्यवस्थित आहे. व्यवस्थित राहिलं. ठीक आहे. मग आता या क्षेत्रामधल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. हो, हो. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. हो, हो. तर तुम्ही कशी ही परिस्थिती हाताळता किंवा कसं बघता या सिच्युएशनकडे? तसं ऍक्च्युली कामगारांची परिस्थिती खूप गंभीरच आहे आता. कुशल कामगार मिळणं अवघड आहे. आणि जे काही कुशल आहेत त्यांना ते जास्त दिवस टिकत नाहीत, लगेच बाजूला ओके. निघून जातात. बरं. त्यातून पण आम्ही बरेच म्हणजे 20-20 वर्ष झाले कामगार अजून सांभाळून ठेवलेले आहेत. ओके. त्यामुळे जेवढा काय हे नाही, प्रश्न येत नाही. हं. पण नवीन पिढीला तो खूप अडचणीचा विषय आहे. हं. कारण सुरुवातीच्या काळामध्ये 10 वर्ष हाताखाली काम केल्याशिवाय दुसरा मिस्त्री तयार होत नव्हता. हं. आता 1-2 वर्षात काम केलं की लगेच तोच मिस्त्री होऊन, लेबरचा मिस्त्री होऊन तेवढी म्हणजे क्वालिटी वर्क भेटत नाही आता सध्या. बरोबर, बरोबर. त्यामुळे अडचणी खूप निर्माण होतात आता म्हणजे क्वालिटी वर्क देताना. क्वालिटी वर्क प्रॉब्लेम देताना. होतात. बरोबर आहे. आणि राजकारणात जसं माणसं ती फोडाफोडीचं चालतं, हो, हो. तसं तुम्ही म्हणाल तसं चांगले स्किल लेबर लगेच निघून जातात दुसरीकडे हां. काम केलेले. बरोबर. क्वालिटी वर्क देताना खूप त्रास होतो. हं. सुपरविजन खूप करावं लागतं हं, त्याच्यामुळे. हं. दुसरा एक पुढचा मुद्दा येतो म्हणजे जसं तुम्ही सुरुवातीला बोलताना आपण गप्पांमध्ये सांगितलं, की सुरुवातीला अगदी बजेट हाऊसिंग मधले तुम्ही काही घरं केलीत. हो. की अगदी जी माणसाची फक्त गरज असते, गरज की आता असते. मला घर हवंय हो, हो. असे वालं. आणि असं काम करताना त्या माणसाचं एक वाक्य असतं, की माझ्याकडे आता इतकेच पैसे आहेत, आता इतक्याच पैशात हे घर बसवून द्या. हो, हो, हो. आणि एक इंजिनियर म्हणून तुमची जबाबदारी असते, की चांगल्या दर्जेदार बांधकाम करावं. हो. तर अशा वेळेला ते दर्जा आणि ते बजेट मग या दोन्हीची सांगड तुम्ही पूर्वी कशी घालायचा? ते सुरुवातीला रक्कम सांगतानाच सांगायचे एवढं बजेट आहे. हं. त्या हिशोबाने स्क्वेअर फूट बसून दर्जा न ढासळता जेवढी क्वालिटी देता येईल तेवढं सुरुवातीपासूनच देत आलोय. हं. त्यामुळे ते नाव पण होत गेलं आणि पुढे अडचण पण आली नाही अशी काय. बरोबर. पण मग मला असं वाटतं लक्झरियस हाऊसिंगचं घर बांधणं सोपं का बजेटमधलं घर बांधणं सोपं? आता लक्झरीज हाऊसिंग आता काही बांधायला काही अडचण नाही, कारण खूप सोपं झालं आता लक्झरीज हाऊसेस. अच्छा.
तेवढ्या ह्या पण निघाल्यात, फॅसिलिटी पण निघाल्यात, यंत्रसामग्री पण नवीन भरपूर निघालेली आहे. बरोबर. पहिल्या काळापेक्षा तर बरीच सुधारणा झालेली आहे. ओके. कॉन्क्रिटिंग करणे, लिफ्ट, परत मिक्सर, रेडी मिक्स कॉन्क्रीट हे सगळं आता सोपं टप्प्याटप्प्याने आहे. वाढत हे गेल्यामुळे सोपं होत गेले तसं. पुढचा एक प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे, की तुम्ही सांगली जिल्ह्यातले मूळचे आहात. तुम्ही आता इतकं काम करता इथं विट्यामध्ये. तर सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, की ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे, जर आपल्याला सांगलीचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर पुढच्या 10-15 वर्षात? तर कुठल्या क्षेत्रांवर काम झालं पाहिजे? कुठल्या सेक्टरवर काम झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आहे पण तसं एमआयडीसी वगैरे डेव्हलपच झालेले नाहीत कोणत्याच एमआयडीसी. हो. फक्त घोषणा होतात एमआयडीसी होतात. रोड ट्रॅफिक समस्या खूप मोठी आहे सध्या. रोडचे तर आता नवीन रोड चालू झालेतच. पण तेच त्या पद्धतीनंच ट्रॅफिकची पण सुविधा व्यवस्थित झाली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिकची अडचण आहे. सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या हिशोबानं विमानतळाची खूप गरज आहे तशी. बरं. बऱ्याच वर्षाची मागणी आहे पण ती काय अजून पूर्ण झालेली नाही. हं. आयटी सेक्टरमध्ये काहीच सुधारणा नाही. तसेच आयटी सेक्टर यायला पाहिजे. आयटी हब वगैरे तर सांगली याच्यात एमआयडीसी किंवा ज्या एमआयडीसी नवीन तयार होतात हं. तिथं बाकीच्या सुविधाही पुरवल्या गेल्या पाहिजेत तशा त्या पद्धतीनं. प्रोजेक्ट्स नवीन आले पाहिजेत त्या पद्धतीने तिथं. त्या काय अजून अवेलेबल तसे होत नाही त्या हिशोबानं. बरं. जे काय हळदीचं वगैरे मार्केट आहे सांगलीच्या हिशोबानं त्यामध्ये त्यांना निधी वगैरे उपलब्ध करून दिले पाहिजेत अजून. हं, हं. राजकारण थोडंसं बाजूला ठेवून बाकी सहकार्याच्या हिशोबानं थोडंसं जास्त प्रोजेक्टला मदत केली पाहिजे अगदी बरोबर. त्या हिशोबानं. फार महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत. तर त्याच्यावर तुम्ही म्हणालात तसं इंडस्ट्री यायला पाहिजे हो. किंवा इंडस्ट्रीला अलाइड सगळ्या सर्व्हिसेस द्यायला Services. पाहिजेत. तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत अशा वेळेला? या सगळ्या प्रकल्पांना जर गती द्यायची असेल थोडीशी? निधी जो शासनाचा जाहीर होईल तो डायरेक्ट तिथं पोहोचला पाहिजे पहिली गोष्ट. हं, हं. आणि ज्या कार्यासाठी निधी दिलाय त्यासाठी तेच प्रोजेक्ट उभा राहतात काही पण पाहिलं पाहिजे. ओके. कारण निधी हं. देऊन दुसरेच प्रोजेक्ट होऊन काहीतरी हे उपाय करायचं आणि त्यातून फक्त माया गोळा करायचे एवढेच उद्योग बऱ्याच ठिकाणी चाललेले आहेत. ते बरोबर. पण बंद झाले पाहिजे. बंद झाले पाहिजे. एमआयडीसीतले जे काही आहेत ते नुसते काय सबसिडी मिळवणे किंवा हे करणे असे न होता डायरेक्ट उद्योग चालू झाले पाहिजे. काय शासनानं त्यासाठी एक वेगळी टीम करून ते प्रॉपर निधी तिथं गेला पाहिजे त्या प्रोजेक्टवरती. ओके. रोडचे जे काम आहेत ते पण रोडचं थोडीशी क्वालिटी आता बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे त्या 4-5 वर्षामध्ये. ते अजून सुधारणा झाली तर खूप छान होईल बाकीच्या ह्याच्यात. वाह! हे जसे मुद्दे आहेत तसा पुढचा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे तुम्ही आता इतकं वर्ष या फील्डमध्ये काम करताय. तर त्यातला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचं सांगू शकाल का? की जो करताना तुम्हाला एक आनंद समाधान होतं, एक वेगळेपण होतं त्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी आणि तुम्हाला पण अभिमान वाटला, की बरं झाला प्रोजेक्ट माझ्या हातनं झाला? तसे बंगल्याचे बरेच प्रोजेक्ट आहेत बंगल्याचे वगैरे तयार हं. करताना किंवा अपार्टमेंटचे जे काय आपण एखादं मोठं अपार्टमेंट जर केले तर लोकांना छान अशा सुविधा देण्यासाठी आपण जो काही तयार करतो सुरुवातीचाच प्रोजेक्ट अपार्टमेंटचा तर पहिला मी केलेला. त्यातून क्वालिटी दिल्यानंतर जे काय रहिवाशांना भेटला आनंद आपण काहीतरी वेगळी क्वालिटी देऊ शकलो किंवा एकत्र असंही वेगळा राहिला प्रोजेक्ट हं. सुरुवातीचा. बरं. आणि बंगलोचे लक्झरीज प्रोजेक्ट करताना खूप हे म्हणजे व्यवस्थित दिले प्रोजेक्ट. तो काही ह्याच्यावरती आनंद राहतोय कस्टमरच्या वरती तो खूप महत्वाचा वाटला. बरोबर. आता दुसरं एक कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे किंवा हे वापरलं पाहिजे? कंपन्या तर खूपच आहेत पण सगळ्यांच्याच टीएमटीचा वगैरे काय तुम्ही जे देताय पॅरामीटर सगळे ते बघणं खूपच गरजेचं आहे ह्याचं. पण असे कुठले महत्त्वाचे पॅरामीटर्स जे स्टीलमध्ये तुम्ही बघता? म्हणजे असं स्ट्रेंथ असेल किंवा डक्टिलिटी असेल स्ट्रेंथ आहे, डक्टिलिटी आहे त्याची. किंवा कोरोजन असेल फॉर हो. काही मॅटरमध्ये असे महत्त्वाचे हे त्याच्यामध्ये. आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलंय का? वापरलेलं आहे. बरं. मग वापरलेलं. कसा आहे तुमचा अनुभव प्रॉडक्ट आणि छान आहे सर्व्हिसमध्ये? प्रोडक्ट छान आहे बरं, ठीक. आणि वापरलेलं. आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये काम करणारे जे तरुण इंजिनियर्स आता ज्यांना काम करायचंय तुमच्यासारखं भविष्यात, तर त्यांच्यासाठी काय एक सीनियर म्हणून तुम्ही सल्ला द्याल? प्रॉफिट मार्जिनचा विचार न करता जास्तीत जास्त क्वालिटी कशी देता येईल ते बघा. हं. आणि नुकसान किंवा लो बजेटमध्ये कामं न घेता काम एखाद्या वेळी नाही मिळालं तरी चालेल पण लो बजेटमध्ये कामं न घेता क्वालिटीवर द्या हं. असं. त्यामध्ये हे होते सीनियर इंजिनियर रामकुमार गायकवाड सर.